दिवस काम चालू असणार आहे तुमचा हा? अजून हा शेत बाकी आहे. आता पण लय आहे बाबा काम करणार आहे. एका माणसाली बघितला ना व्हिडिओ, तो गोव्याचा आहे. तो बोलतो मला अशा व्हिडिओ आवडतात. आमच्या गोव्याला पण शेतीचा नुकसान झाला, आमच्या इथे पण कधीतरी या, आम्हाला मेसेज करा, आमच्या इथे पण एक व्हिडिओ बनवा. गोवा 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 माहितीये का आईला? बाबाला माहिती आहे सर. आता मी आले तिथनं इंदापूर बनणार, मला कामाला लावतेत लगेच. आमचं काम झालं तर आम्ही घरी चाललोय. एवढंसं काम केलं तरी घामाला खान झाली. तर आमची आई ना खूप दिवसापासून एक शब्द नाही बोलले, तिला बोलायला सांगूया आपण. व्हिडिओ आवडली असेल तर आई बोल ग. काय बोलते? व्हिडिओला लाईक करा. इकडे बघ. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काय सबस्क्राईब करा. हं. भेटू आम्ही नवीन व्हिडिओ सोबत. बोल. भेटू आपण नवीन व्हिडिओ सोबत. आणि काय बोल? आता दमले हो. शेती करा. शेती नको बस झाली. जेव्हा बसली शेती, या पावसाने जेव्हा बसला शेती बस झाली. आम्हाला केली तरी बस झाली. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी साक्षी तुमचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत करत आहे. तर मी आता इंदापूरला गेलेली आणि आता लगेच बाबांना आणि आईला शेतात भेटायला आलेली आहे. इंदापूरला जाण्याचं कारण म्हणजे थोडंसं भाजी घ्यायची होती आणि आमच्या गावामध्ये नेटवर्क नसतं, तर ब्लॉग अपलोड करू शकत नाही, म्हणून ब्लॉग अपलोड करायला केलेली आणि लगेच इकडे चालली आहे. आई बाबा काय करतात ते बघायला. कोणच नाही, पण सन्नाटा. आई बाबा आवाज द्यायला लागला. बॅग बघून ओरडतील. ते काम करतात, त्यांना माहिती नाही मी अजून आले. सरप्राईज तर कधी होत नाही, लोक कामातच एवढी असतात. मी आले आता. मी कपडे एकदम चांगलं घालणार आहे, ते खराब कसं करू गवतात. बाबानो, भाजी किती महाग झाले हो. भाजी किती महाग झाले मग. सगळीकच झाले बाबानो. नांदेडला पण महागच आहे. बघ ना, तरी थांबवणारच नाही. मी तिथं उभी होती. हा काय, मला काय माहिती. मुंबईला थांबवतात जागेवर. तिथं थांबवणारच नाही त्यांनी आणि दरवाजावर उभीच मी. आणि भारत चांगले कपडे घालून आले. नेऊच काय. चला आहे कामाला लावताय आता. आल्या मग तिकडेच राहू. ठीक आहे. मग भाडं कुठून नेऊ. मग तिने इथं उतरवल्यानंतर घरात कशाला जाऊ. वापस आली इथनाच. काय लोकांना काय वाटलं मी पळून जाते. मला विचारतात कुठं चाललेस. मी म्हणे काकऱ्यात जात आहे. हा बाबा आहे तिथं. ते दारू पितात ते घाटवल कोण. हो रोह्याला गेला आणि रोह्यावरून होलीवानाच आली मी डायरेक्ट. घरात कशाला जाऊ, मग परत कंटाळा आला असती. सांगू, शिमला मिरची पाव किलो 30 रुपये. टॅमॅटो एवढं घाण होतं ते 20 रुपयाला पाव किलो. हा, एकदम त्यातून असं पाणी बिणी येत आहे. काकडी 20 रुपयाला पाव किलो. आणि तिथं सामान घेतलं ते ह्याच्याकडे तुमचा कोणतं दुकानवाला त्याच्याकडे 225 रुपये फक्त भाजीच झालं सर्व्या कडधान्य बिडधान्य. मग
लाडकी बहीण योजना बाबा. लाडकी बहीण योजना. बोलला ना तुला काय, तू बोललीस ना मला दिवाळी पाहिजे आईन दे मागितले म्हणून. नाही नाही आम्ही तसलं काय नाही बोलले. तो काय दिवाळी देईल तुला. दादा तसा गेला रोयाला. रोह्यावरून पनवेलच्या बसमध्ये, पनवेलच्या ट्रेनमध्ये बसला आता पोचल. पडेल त्याला. हो पटकन पोचला तो. मी बस असतो गाडीत. थांबलाच नाही तो. मला एवढं वाईट वाटला. मी एवढी उभी होती किती वेळ. बोलायला पाहिजे होती. मला काय माहिती. दादा काय नाही बोलला. नाही रोयाला गेला. रोयाला गेला ट्रेन मध्ये बसाय. बॅग कुठे ठेवा बरोबर स्वच्छ. ठेव बांधा. ठीक आहे. इकडे ठेव काय. तिथं ठेव. तिथं ते बांबू आहे उभा. ठीक आहे ठीक आहे. त्यापैकी चांगल्या कपड्यामध्ये खरा आपल्याला धुवायला लागतील पूर्ण. हे बघा खाली हे पण आहे पॅन्ट. ट्रायपॉड पण आहेच घातलाय. व्हिडिओ अपलोड करायला लागलेली कारण आमच्या इथं रेंजच नाही आहे. दोन खेपा आपण नेऊ. मग हे नेल समजला. तुम्ही मगापासून आहेत भागा बाबा. हा बांध बांध. आईने आपल्याला घातलेली आहे टोपी. दे मला वरती डोक्यावर. कुठे जाऊन तिथेच कालच्या इथं टाकायचं आहे ना. अजून टाइम आहे. इकडे फिर इकडे. चांगला पकडा. हो जड आहे. हा हा जड आहे बघ. जड आहे. दोन्ही हाताने पकडायला लागेल. जाऊ दे व्हिडिओ नाही बनवत. दिसतंय काय. नाही हँडल करू शकत कॅमेरा. आणि हे दोन्ही एक साथ लय जोरात जडवाली बांधले. एक तर रस्ता दिसत ना. माझी हाईट कमी आहे. बाबा नो मला रस्ता दाखवा. दिसत नाही समोरचा. कसं ठेवले ना बाबाने. आवाज चुकीचा. फायनली पोचलेला. अरे कुठे टाकू. टाकू इथे खालती. हा बाई तुला वाटे वलाच भागा गेला. हल्लाय जड होता. म्हणून जड होता काय. मान धरली. आणि बाबाने ठेवताना पण नीट नाही ठेवलं. मला म्हणून जड होता वाटतं. नवीन कपड्यांची वाट लागला पूर्ण हाताला. हवं तुमच्यासोबत. शेतकरी. आता पूर्ण काम करूनच मी तुम्हाला भेटते. कारण की सगळं आज जड आहे. जरा वला आहे भारा काय आहे. तर आता ते दोन्ही जमू शकत नाही. फुलपाखरू दाखवते तुम्हाला. मेला बिचारा. चला. एक तर रस्ता पण नाही बरोबर. गवत वाढलाय. त्यात मोबाईल नाही हँडल करू शकत. आता डायरेक्ट